बोल प्रिया. हाय, कशी आहेस तू? माझं सोड, तुझं सांग. ॲक्च्युली मी तुला भेटायला येणार होते पण इट्स ओके. आय नो यू आर बिझी. वसईत आहेस ना? नील आला होता भेटायला. आत्ताच गेला. चिडलाय तुझ्यावर. इट्स ओके. त्याचा राग मला काढता येतो. बरं ते जाऊ दे. मला सांग, हे मातीच्या सॅम्पल्सचं काय प्रकरण आहे? कसले सॅम्पल्स? अगं मागच्या वेळी मी इथे आले होते ना तेव्हा कलेक्ट केले होते. जस्ट माझा अकॅडमिक इंटरेस्ट म्हणून. ओके. बरं तू परत कधी येतेस? मला जरा काही गोष्टींविषयी बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. नाही, भेटल्यावर बोलू. बरं ठीक आहे, मी आल्यावर तुला फोन करते. मोस्टली मी आज रात्रीच परत येईन. ओके. आजोबांची बोलायचं आहे? नाही, मी नंतर करीन फोन. आता राहू दे. ओके, बाय. बाय. तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. मिस्टर शास्त्री, मी तुमच्याबरोबर तुमच्या वसईच्या वाड्यावर यायला तयार आहे. आपण उद्या सकाळी जाऊ शकतो का? शुअर. थँक्स अ लॉट डॉक्टर. नो 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 मिस्टर शास्त्री, दिस इज जस्ट आउट ऑफ म्युअर क्युरिओसिटी. मिसेस शास्त्रीनी एवढा आग्रह केला म्हणून. प्लीज तुम्ही असा समज करून घेऊ नका की तुमच्या कल्पनांशी मी सहमत आहे. या आय अंडरस्टँड. ठीक आहे, मी गाडीची व्यवस्था करतो. आपण उद्या सकाळी जाऊया. तुम्ही गाडी हायर करणार असलात तर डोंट बॉदर. माझ्याकडे माझी गाडी आहे. पण मग एका अटीवर. आय पे फॉर द फ्युएल. या, बाय ऑल मीन्स. मिस्टर शास्त्री, आपण उद्या सकाळी 9 वाजता निघूया. वन्स अगेन थँक्स अ लॉट डॉक्टर. हॅव अ नाईस डे. आजोबा 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 आजोबा. चिंगे चिंगे, मी इकडे. आजोबा आजोबा, नीट. मला 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 भुयाराचा दुसरा टोक सापडले. आय एम सो एक्साइटेड. अगं हो हो हो, श्वास घे जरा. धावत आलीयस का? मी धावत नाही, मला उडतच यायचं होतं. मी आले तिथे. थांबा. अगं तू ए मुली. मालक मालक. अरे विष्णू, काय चाललंय हे? हात जोडले या पोरीला. काय विचारू नका. अहो अहो, हे काय पोरगी आहे? तुम्ही म्हणाल तेच खरं आहे. अहो वारा खाऊनच जन्माला आली आहे. अहो
मंदिरापासून वाऱ्याच्या वेगाने धावत आले. आजोबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते तिथेच आहे आजोबा. अगं हो हो, जरा श्वास घे. भैरवकालीच्या मंदिराच्या मागे देवळापासून 500 मीटरच्या दुरीवर. तुम्ही म्हणालात ना रान माजलंय, आजोबा तिथेच आहे. आपल्या वाड्यात जसा खड्डा आहे ना तसाच तिथे खड्डा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या खड्ड्यात आत जाणाऱ्या काही अशा मोडक्या पायऱ्या आहेत. आधी पहिल्यांदा बघताना त्या पायऱ्या वाटत नाहीत, पण त्या पायऱ्याच आहेत. मी विष्णू काकांना सुद्धा दाखवलं. पायऱ्या? मी आता तिथे जाते परत फोटो काढायला. काय झालं आजोबा? तुम्हाला आनंद नाही झाला? प्रश्न, पुन्हा प्रश्न. कुठला प्रश्न? मुळातच या वाड्यात भुयार का आहे? आणि जर ते आहे तर त्याचं दुसरं टोक भैरवकाली मंदिराच्या मागे का निघतं? काय संबंध या वाड्याचा आणि मंदिराचा? देवानं माझ्या वाटणीचे दिलेले श्वास संपत आले तरी प्रश्न काही संपत नाही. आजोबा श्रीराम श्रीराम. तुम्ही? आय एम सो सॉरी. झोपमोड झाली ना तुझी? आय जस्ट कुडंट हेल्प स्टेअरिंग ॲट यू. खूप छान दिसत होतीस तू. मग खरं तर सॉरी मी म्हणायला हवं. मीच चुकीच्या वेळी डोळे उघडले. नाही म्हणजे तशी तू जागेपणी सुद्धा बरी दिसतेस. बरं ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? यू लुक ब्युटिफुल. बरं ऐक ना, काय सांगायचंय ते. आदिनाथ. अगं आता खरंच सांगायचंय. अगं त्या डॉक्टर सामंतांचा फोन आला होता. ते आपल्याबरोबर वाड्यावर यायला तयार आहेत. खरंच? त्यांनी स्वतःहून फोन केला होता. मी बाहेर गेल्यानंतर काय जादू केलीस का त्यांच्यावर? जादू काय, जे खरं होतं तेच सांगितलं. पण मी काय म्हणते आदिनाथ, तुम्ही त्यांना घेऊन जाल वसईला? असं कसं चालेल? तूच जर नाही आलीस तर? अहो म्हणजे आपल्या घरात असं असताना आपल्या दोघांपैकी एकानं कोणीतरी घरी राहणं गरजेचं आहे. आणि मी त्यांच्याबरोबर एकटी नाही ना जाऊ शकत. ॲब्सोल्युटली नाही. शुभ्रा, मला त्या डॉक्टरची खूप भीती वाटते. माझा विश्वास नाहीये त्याच्यावर. तू जरा जास्तच हँडसम आहे ना. तुला पळून घेऊन गेला तर? आदिनाथ, आज असं बोललात, पुन्हा कधीही बोलायचं नाही. मस्करी करत होतो मी. मी सांगितलं ना, पुन्हा बोलायचं नाही.
ओके ओके ठीक आहे. असं काही होणार नाहीये. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. हो ग, मी मस्करी करत होतो. मस्करीतही असं कधीही बोलायचं नाही, कळलं? बर ठीक आहे, नाही बोलणार. ओके गावाली. हॅलो हॅलो सुलेखा, कशी आहेस तू? मी ठीक. तुमचं काय? अगं मी काल गेले होते ना त्या तनयाबाईंकडे. अगं त्या नाशिकच्या ग. हो. अगं मला तर फार बोगस वाटली बाई ती. का हो? अगं म्हणजे काय, अगं काही देवाधर्माचं काही नाही, काही नाही. अगं जप नाही, उपवास नाही, काही नाही. मला तर म्हणते सगळीकडे देव आहे. अगं तुम्ही पूजाल तिथे देव, याला काय अर्थ आहे का? मला तर वाटलं होतं फार आध्यात्मिक वगैरे ही बाई असेल. कसलं काय बोगस नुसती. मग मीच विचारलं तिला, अगो कुठला उपास करायचा, अहो हा मंत्र घेऊ का मी म्हणाला, किंवा अमुक काय नाही ग, हो नाही का चो नाही. तरी मला वाटलंच होतं अगं ही अगदी साधी गृहिणीसारखी दिसणारी बाई ग आत्ता पोळपाट लाटणं घेईल आणि पोळ्या लाटायला बसेल असं वाटत होतं. ही कसली आध्यात्मिक मला सांग. तुला काय सांगितलं ग तिने? नाही काही नाही. नाही पण नाही मला माहितीये ना तिला काही बोलता आलं नसणार. मी खरं सांगते तुला, अगं जेव्हा मी तिला नाशिकला बघितली ना तेव्हाच मला वाटलं होतं माहितीये का, पण ही आपली वहिनी ना तिच्या मागे 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 करत होती माहितीये का. पण तू हे बघ सुलेखा, तू काही काळजी करू नकोस. हॅलो 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 आत्या. हॅलो इथे नेटवर्क येत नाही आत्या. हा हॅलो 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 अगं हॅलो हॅलो. जळलं मेलं ते नेटवर्क. आजोबा झोपला नाही तुम्ही अजून? अगं या वयात कमीच येते झोप. बरं का ग क्षिप्रा, मगाशी तू एवढ्या उत्साहानं मला सांगायला आलीस, पण मी तुझ्या आनंदावर विरजण घातलं त्याबद्दल आय एम व्हेरी सॉरी. हो असं काय म्हणताय तुम्ही आजोबा? उलट मलाच आता खूप गिल्टी वाटतंय की माझ्या अकॅडमिक इंटरेस्टच्या पायी मी तुमच्या काही जुन्या कटू आठवणी ट्रिगर केल्या. अगं आठवणींचं काहीच नाही, तेच तर सांगतोय मी. भैरवकाली मंदिराचा विषय निघाला की मनावर सावट का येतं हे मला माहित नाही. पण असो, तुझं मात्र कौतुक करायला हवं हो. नेटानं तू तुझा शोध पूर्ण केलास. त्यामुळं काही नवीन प्रश्न उभे राहिले हे खरंय, पण काही जुन्या प्रश्नांची उत्तर मिळाली ते तुझ्यामुळे. पण आजोबा मला आता बक्षीस मिळेल? बक्षीस? हो, काय हवंय तुला बक्षीस म्हणून? मी जे मागीन ते द्याल? अरे बापरे, असं काय मागणार आहेस तू? मी जे मागणार आहे ना ते तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला सहज देऊ शकता. मग दिलं म्हणून समज. नक्की? नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावका, न चैनम क्लेतयन्त्यापो, न शोषयती मारुता. हा गीतेतला श्लोक तुमच्या भावानी तुमच्या पार्वती बहिणींच्या फोटोच्या मागे का लिहून ठेवला? श्रीराम श्रीराम. सांगा ना आजोबा, हे तुमच्या दादांचेच शब्द आहेत ना? त्या दिवशी हे कोडं उलगडल्यानंतर तुम्ही एवढे खुश का झालात?
मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय आजोबा की या ओळींचा सिग्निफिकन्स काय आहे. का तुमच्या दादांनी हा गीतेतला श्लोक असा उलटा लिहून ठेवला. आणि हे सगळं कळल्यानंतर तुम्ही एवढे खुश का झालायत. आज 50 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. थकून दमून त्या मृगजळा मागे धावणं थांबावं म्हटलं तरी पुन्हा एक आशेचा किरण दिसतो आणि माझं त्या मागे पळणं परत सुरू होतं. पण तुम्हाला असं का वाटतं आजोबा की खजिना या वाड्यातच कुठेतरी असेल. कदाचित तुमच्या भावानी तो बाहेर भालचंद्ररावांची नजर चुकवून घरातली एवढी मोठी संपत्ती बाहेर हलवणं महादेव दादाला शक्य नव्हतं. तो खजिना वाड्यातच कुठेतरी आहे आणि हे त्या खजिन्यापर्यंत पोचण्याचे संकेतच आहेत. जरी तो खजिना आपल्याला सापडला तरी तुम्हाला माहितीये ना आजोबा की भारत सरकारचे गुप्तधनाविषयी काही नियम आहेत. म्हणजे तुम्हाला ते मला तो खजिना सापडल्याच्या दुसऱ्या क्षणाला माझी त्याबद्दलची आसक्ती संपलेली असेल क्षिप्रा. मुळात ती कधीच नव्हती. नाही, ती कधीच नव्हती असं मी म्हणणार नाही. जेव्हा तरुण होतो पैशांची थोडीफार चणचण होती तेव्हा वाटायचं की घरात एवढं धन असताना आपल्याला टाचा घासाव्या लागता आहेत. पण ते तेवढ्यापुरतच. आता या वयात मला त्या खजिन्याची काय आसक्ती असणार आहे क्षिप्रा. तुम्हाला नाही आजोबा, पण तुमच्या मुलांना, नातवंडांना. मी या खजिन्याबद्दल फक्त आदिनाथाशी बोललेलो आहे आणि त्याचंही असंच म्हणणं पडलं की तो खजिना म्हणजे 4 फुटकी भांडी असली तरी तो सापडायलाच हवा. रहस्य म्हटलं की ते उलगडायलाच हवं. आजोबा, हे रहस्य उलगडण्यात तुम्हाला माझी जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. अँड आय प्रॉमिस यू आजोबा, जी गोष्ट तुम्ही मला इतक्या विश्वासानं सांगितली आहे ती मी कोणालाच सांगणार नाही. अगदी स्वप्नीललाही नाही. माझा विश्वास आहे बाळा तुझ्यावर. बरं आजोबा, त्या भुयाराचा आणि या खजिन्याचा काही संबंध असू शकतो का? व्हॉट आय मीन टू से इज की तो खजिना कुठेतरी लपवून म्हणजे जमिनीखाली पुरून ठेवला असणार आणि भुयार हे एक ऑब्वियस लोकेशन आहे. म्हणूनच मला असं वाटतं की तो खजिना तिथं नसेल. एखाद्याच्या नजरेला पटकन येईल अशा ठिकाणी महादेव दादा खजिना लपवून ठेवणार नाही. खरंच नाही. कदाचित उलटही असू शकेल. तुम्हीच म्हणालात ना की तुमच्या महादेव दादांना लोकांना पेचात टाकून त्यांची तारांबळ उडालेली पाहायला आवडायची. असा माणूस एखादी गोष्ट खूप ऑब्वियस ठिकाणी लपवू शकतो आणि लोक शोधतायत जगभर. म्हणजे तुला असं म्हणायचंय की कदाचित तो खजिना आपल्या डोळ्यासमोर आहे तरीही तो डोळ्यांना दिसत नाहीये. कदाचित. कदाचित हा आजोबा.